राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाया सुरू असतानाच अंबरनाथमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका नामांकित कंपनीचे पाकिटबंद दूध, दही आणि ताकाच्या पिशव्या मोठ्या प्रमाणात उघड्या नाल्यात फेकून दिल्याचं आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे अन्न सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। अंबरनाथमधील कल्याण बदलापूर मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंप परिसरातील एका नामांकित दूध कंपनीचे पाकिटबंद दूध, दही आणि ताकाच्या मोठ्या प्रमाणातील पिशव्या उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। नाल्यात पडलेल्या भरलेल्या दुधाच्या पिशव्या दिसून आल्यानं या उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत संशय व्यक्त केला जातोय। या पिशव्या मुदतबाह्य झाल्यामुळे फेकण्यात आला की भेसळयुक्त होत्या, पुराव्या नष्ट करण्याच्या उद्देशानं या दुधाच्या पिशव्या नष्ट करण्यात आल्या आहेत का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करतात। एकीकडे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात भेसळयुक्त अन्न पदार्थांवर कारवाई सुरू असताना अंबरनाथमध्ये घडलेला हा प्रकार गंभीर बाब मानली जाते। संबंधित उत्पादनांचे नमुने तपासून वस्तुस्थिती समोर आणण्याची गरज आहे। तसेच अन्न व औषध प्रशासन, नगरपालिका आणि संबंधित विभागांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे। नामांकित कंपन्यांच्या या दुधाच्या पिशव्या का नाल्यात फेकून दिल्या याचा तपास होणं गरजेचं आहे। म्हणजे आतापर्यंत आपल्याला नामांकित कंपन्याही भेसळयुक्त दूध पाजत होत्या का, हा सवाल तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे भेसळखोरांना चांगलाच दणका बसलाय, हे मात्र खरं।